सर्वांना माझा नमस्कार। आसाम आणि केरळमध्ये सातत्याने पूर का येतात? केवळ मानवी दोष आहे की भौगोलिक बाबीमुळे हे घडतं आहे? असा एक आजचा विषय आहे। त्या विषयाला अनुसरून मला काही गोष्टी या दोन्ही विषयातल्या आपल्या पुढं मांडायच्यात। त्यामध्ये प्रामुख्यानं हवामान बदल ही एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे। ती कशामुळे झालेली आहे? तर जागतिक तापमानवाढीमुळे झालेली आहे। जागतिक तापमानवाढ आता 1.5 सेल्सिअसनी वाढ झालेली आहे आणि त्याला कारणीभूत आहेत कार्बन डायऑक्साईडचं वाढतं प्रमाण, मिथेन गॅसचं वाढतं प्रमाण आणि नायट्रस ऑक्साईडचं वाढतं प्रमाण। आता हे वाढतं प्रमाण हे कार्बन डायऑक्साईड जवळजवळ 450 ppm पर्यंत वाढ झालेली आहे आणि मिथेन गॅस आणि नायट्रस ऑक्साईड हेही वाढत आहेत। एकूणच या संपूर्ण हरितगृह वायूमुळं सूर्यापासून मिळणारी उष्णता धरून ठेवली जाते, तापमान वाढ होते, हवेचे दाब कमी होतात। हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वारे ढग वाहून आणतात। विजांच्या कडकडाटासह ढगांच्या कडकडाटासह पाऊस होतो। ही स्थिती आसाममध्ये केरळमध्ये पुन्हा जाणवते। आता ही झाली 2 कारणं। तिसरं कारण आहे ते म्हणजे वृक्षतोड। जागतिक पातळीवर जर आपण विचार केला तर आशिया खंडात 55 दशलक्ष हेक्टर जंगलतोड झालेली आहे। आफ्रिका खंडात 65 दशलक्ष हेक्टर जंगलतोड झालेली आहे। लॅटिन अमेरिकेमध्ये 85 दशलक्ष हेक्टर जंगलतोड झालेली आहे। जंगलं ही मानवाच्या दृष्टीनं फुफ्फुस आहेत आणि ही जंगली वनस्पती मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड शोषण करतात आणि खोडामध्ये फांद्यामध्ये साठवतात। तेच आपण मानवाने नष्ट केलेलं आहे। यामुळं कार्बन मोठ्या प्रमाणात राहतो आहे शिल्लक आणि तो कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात उष्णता शोषून घेतो आहे आणि हे सातत्यानं वाढ होते। हे दुसरं कारण झालं। तिसरं कारण आहे ते म्हणजे प्रशांत महासागराचं तापमान आपण नेहमीच पाहतो, अल निनोच्या परिणामाचा अभ्यास करतो आणि मग असं लक्षात येतं की सध्याला तरी म्हणजे गेले काही दिवस प्रशांत महासागराचं पेरूजवळचं तापमान 20 सेल्सिअस आहे, इक्वेडॉरजवळ ते 24 सेल्सिअस आहे। त्या मानानं पाणी थंड आहे। मोठा प्रभाव एल निनोचा सध्या तरी नाही आहे। त्यामुळं हिंदी महासागरावरचे वारे, अगर बंगालच्या उपसागरावरचे वारे, अरबी समुद्रावरचे वारे मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून आणत आहेत आणि जिथं हवेचे दाब कमी आहेत, काश्मीरपासून ते संपूर्ण उत्तरेकडील भाग आणि तो आसामच्या दिशेनं हे वारे मोठ्या प्रमाणात दाबले जात आहेत। बाष्प जे येत आहे ते आसाम आणि मेघालय इथं मोठ्या प्रमाणात ढगांची जमाव होते, हवेचे दाब कमी राहत आहेत, तिथं जोराचे पाऊस होत आहेत आणि आता आपण काही दिवसापूर्वी आसाम फ्लड हे जे काही ऐकलं असेल, पाहिलं असेल, त्यामध्ये 60 गावामध्ये पाणी शिरलेलं होतं आणि तिथले संपूर्ण नागरिक विस्थापित झाले होते। ही समस्या वारंवार भविष्यकाळात बऱ्याच ठिकाणी येऊ शकते। त्याला कारण असं की हवामान बदलाचा वेगाने होत असलेला बदल आणि त्या अनुषंगानं होणारे पावसातले प्रमाणातलं बदल हे या सर्व गोष्टीला कारणीभूत आहे। धन्यवाद।